यूपीए निधी वाटपावेळी राज्यांबाबत भेदभाव करण्यात असल्याचा आरोप गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलाय। कोलकाता येथे उद्योजकांच्या मेळाव्यात बोलताना मोदी यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले। देशात यूपीएचे घटक पक्ष असलेल्या राज्यातील सरकारंना जास्तीत जास्त फायदा दिला जातो, तर इतर राज्यांतील सरकारचे नुकसान केले जाते। राज्यांतील हा भेदभाव त्वरित थांबला गेला पाहिजे असंही ते म्हणाले। राज्य सरकारने केलेल्या कामाचे श्रेय केंद्र सरकार घेत असल्याचं मतही यावेळी मोदींनी मांडलं। स्वाती चिकणे, साम टीव्ही, मुंबई। बहुजन समाज पक्षाचे नेते आणि व्यावसायिक दीपक भारद्वाज यांच्या हत्येप्रकरणी आज त्यांचा लहान मुलगा नितेश आणि वकिलाला अटक केली आहे। दीपक भारद्वाज यांची त्यांच्या फार्म हाऊसवर 26 मार्चला गोळीबार करून हत्या करण्यात आली होती। भारद्वाज यांच्या हत्येमागे भारद्वाज कुटुंबातील एखाद्या सदस्याचा हात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती। अखेर त्यांचा लहान मुलगा नितेश आणि त्यांच्या वकिलाला आज अटक केली। त्यांच्या हत्येसाठी 3 कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली होती। भारद्वाज यांच्यावर गोळीबार करण्यात आलेली बंदूक हरियाणातील रोहतक येथे सापडली आहे। पल्लवी वाणी, साम टीव्ही, मुंबई। उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात बलात्काराची तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या 10 वर्षांच्या मुलीला अटक केल्याची घटना घडली आहे। रविवारी रात्री ही मुलगी आईसह महिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेली होती। तेव्हा पोलिसांनी आरोपीला अटक करण्याऐवजी या मुलीलाच अटक केली आहे। तिला काल दुपारपर्यंत कारागृहातच ठेवलंय। जेव्हा हे प्रकरण माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं तेव्हा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या मुलीची तक्रार दाखल केली। दरम्यान या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेत। महिला पोलीस ठाण्याच्या प्रभारी गया चौहान, वरिष्ठ उपनिरीक्षक सरिता द्विवेदी आणि 2 पोलीस कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले। अनिकेत पेंडसे, साम टीव्ही, मुंबई। भारतात 1975 आणि 1977 या कालावधीत लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या वेळी त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या घरात अमेरिकन गुप्तहेराचा वावर असल्याचा दावा विकिलीक्सने केलाय। एका इंग्रजी वृत्तपत्राने विकिलीक्सने दिलेल्या माहितीच्या आधारावर आज हे वृत्त प्रसिद्ध केलंय। यानुसार इंदिरा गांधी यांच्या घरातील गुप्तहेर अमेरिकी दूतावासातून पाठवण्यात आला होता, पण तो अमेरिकी वंशाचा होता की भारतीय वंशाचा हे समजू शकलेलं नाही। भारतात आणीबाणी लागू करण्यात अमेरिकेची भूमिका होती की नव्हती हे मात्र या वृत्तात स्पष्ट करण्यात आलेलं नाही। संयुक्त अंगलकर, साम टीव्ही, मुंबई। पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेज मुशर्रफ यांना देशद्रोहाच्या आरोपासंदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिलेत। तसंच मुशर्रफ यांनी देश सोडून जाऊ नये याची खबरदारी घेण्याचे निर्देश न्यायालयानं पाकिस्तान सरकारला दिलेत। 2007 मध्ये आणीबाणी जाहीर करताना मुशर्रफ यांनी घटनेचं उल्लंघन केलंय असं सांगत त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे। मुशर्रफ यांना मृत्यूदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा द्यायला हवी अशी मागणी वकील हमीद खान यांनी न्यायालयात केली आहे। त्यामुळे मुशर्रफ यांच्याबाबत सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेतं याकडेच आता सगळ्या जगाचं लक्ष लागलंय। कॅमेरामन अश्विन आंबटकरसह मयुरेश कडव, साम टीव्ही, मुंबई। दक्षिण सुदानमध्ये एका घातपाती हल्ल्यात 5 भारतीय शांती सैनिक शहीद झाले। दक्षिण सुदानमध्ये संयुक्त राष्ट्र संघाबरोबर भारतीय शांती सैनिक काम करत होते। एका हल्ल्यामध्ये 5 सैनिकांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती परराष्ट्रीय मंत्रालयाचे प्रवक्ते सईद अकबरुद्दीन यांनी ट्विटरद्वारे दिली आहे। AFP या वृत्तसंस्थेनेही सैनिकांच्या मृत्यूबाबतचं वृत्त दिलंय। मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांचे मृतदेह ताब्यात देऊन भारतात पाठवण्याचे काम भारतीय परराष्ट्र मंत्रालय करत असल्याचंही अकबरुद्दीन यांनी सांगितलंय। स्वाती केतकर, साम टीव्ही। बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांना शरण आलेले उपराकार लक्ष्मण माने यांना न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। 15 दिवसांनंतर काल लक्ष्मण माने सातारा पोलिसांना शरण आले होते। काल त्यांच्या तब्येतीत बिघाड झाल्यानं त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं। त्यानंतर आज 5 वाजता त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। लक्ष्मण माने यांच्यावर 6 महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप आहे, मात्र आपल्या विरोधात हा कट आहे असं मानेंचं म्हणणं आहे। चैताली कुलकर्णी, साम टीव्ही, मुंबई। भाजपचे खासदार गोपीनाथ मुंडे यांनी अखेर दुसऱ्या दिवशी आपलं उपोषण मागे घेतलंय। मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हे उपोषण मागे घेतलंय। मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त भागाकडे सरकारने डोळेझाक केल्याचा मुंडेंचा आरोप आहे। त्याचाच निषेध म्हणून मुंडे यांनी कालपासून औरंगाबादच्या विभागीय कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं होतं। मुंडे यांच्या मागण्या जाणून घेण्यासाठी सरकारचे प्रतिनिधी म्हणून पतंगराव कदम आज औरंगाबादेत आले होते। त्यांनी उपोषण स्थळी जाऊन मुंडे यांची भेट घेतली, तसेच त्यांच्याशी जवळपास 1.5 तास चर्चा देखील केली।
मुंडेंशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर त्यांना उपोषण सोडण्याची विनंती कदम यांनी केली होती. त्यानंतर मुंडे यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय. कॅमेरामन मोहम्मद इम्रानसह मिलिंद वानखेडे, साम टीव्ही, औरंगाबाद. मुंब्र्यामधील अनधिकृत इमारत कोसळल्यामुळे 74 जणांचा बळी गेला आहे. या घटनेनंतर आता ठाणे महानगरपालिकेला उशिराने जाग आली आहे आणि त्यानंतर महापालिकेने आता पुढील कारवाई सुरू केली आहे. आजपासून ठाणे महानगरपालिकेच्या वतीने एकूण 250 अनधिकृत इमारतींवर कारवाई केली जाणार आहे. त्यापैकी आज 8 इमारतींवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. ही कारवाई करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेतर्फे एकूण 4 पथकांची निर्मिती केली असून विशेष पथकाच्या अंतर्गत सदर पथक काम करीत आहे. शिळफाटा परिसरात कारवाई सुरू असताना या अनधिकृत घरांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की अनधिकृत असलेल्या उंच इमारतींवर महापालिकेतर्फे कारवाई का केली जात नाही. कॅमेरामन नितीन बोढारेसह गंधाली भोकरे, नौकोडकर, साम टीव्ही, मुंबई. मुंब्र्यातील इमारत दुर्घटनेच्या नंतर आज नवी मुंबईतील प्रशासन देखील खडबडून जागा झालं आहे. सिडको आणि महापालिकेने संयुक्तरित्या नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामावर आता धडक कारवाई सुरू केली. आजच्या या कारवाईत शिरवणीमधील 5 मळ्यांची ही इमारत जमीनदोस्त करण्यात आली. पोकलेन, JCB, 35 कर्मचारी आणि पोलिसांच्या मोठ्या फौज फाट्यासह ही कारवाई करण्यात आली. अशाच प्रकारची कारवाई घणसोली आणि दिघ्यातील काही गावठाणांमधील चाळींवर देखील करण्यात आली. ज्याप्रमाणे सिडको आणि महापालिकेने चाळी आणि गावठाणांमधील अनधिकृत बांधकामावर ही धडक कारवाई सुरू केलेली आहे, तशीच कारवाई अनधिकृत टावर्सवर होईल का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. कॅमेरामन अभय प्रसादसह मिलिंद तांबे, साम टीव्ही, नवी मुंबई. पोलिसांच्या घराचे बांधकाम आता खासगी विकासकांऐवजी शासनामार्फत किंवा माडामार्फत केले जाणार असल्याचं गृह खात्याचे राज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज विधान परिषदेत सांगितलं आहे. पोलिसांच्या घरांच्या दुर्दशेबाबत लक्षवेधी सूचनेमध्ये बोट ठेवण्यात आले होते, ज्यामध्ये नमूद करण्यात आले होते की राज्यातील 1 लाखाहून अधिक पोलिसांना अद्यापही घरं उपलब्ध झालेली नाहीयेत. सरकारकडून पोलिसांच्या घराच्या बाबतीत वेळोवेळी आश्वासनं देऊन सुद्धा कुठलीही कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे अधिवेशन काळात बैठक घेऊन यावर उपाययोजना करण्याचे निर्देश उपसभापती वसंत डावखरे यांनी सरकारला दिले होते. त्यानुसार आता पोलिसांच्या वसाहतीचे बांधकाम सरकारमार्फत किंवा माडामार्फत केल्यास FSIची सोय उपलब्ध होणार असल्याचं राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. कॅमेरामॅन राकेश नेरुरकरसह महेश बागल, साम टीव्ही, मुंबई. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या व्यापाऱ्यांनी 15 तारखेपासून पुन्हा एकदा बेमुदत बंदचा इशारा दिला आहे. स्थानिक संस्था कर अर्थात LBT संदर्भात तोडगा न निघाल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या शब्दाखातर व्यापारी महासंघानं बेमुदत बंदला स्थगिती दिली होती, मात्र मुख्यमंत्र्यांनी फसवणूक केल्याची व्यापाऱ्यांची भावना आहे. त्यामुळे 12 तारखेला पुण्यात राज्यव्यापी परिषद होईल. त्यात राज्यभरातल्या बंदबाबत चर्चा होणार आहे. शिवाय नवीन मालाची खरेदी करायची नाही असं पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या व्यापाऱ्यांनी ठरवले. त्याचबरोबर LBTमुळे ग्राहकांना कसा त्रास होणार आहे या विषयावर आता जनजागृतीही केली जाणार आहे. कॅमेरामन संपत मोरेसह स्वप्नील बापट, साम टीव्ही, पुणे. पुणे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भाग हा दुष्काळी भाग म्हणून जाहीर करावा या मागणीसाठी आज मनसेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता. या मोर्चाचं नेतृत्व मनसे प्रदेशाचे सरचिटणीस अनिल शिदोरे यांनी केलं. पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातल्या अनेक भागांमध्ये आज मोठ्या प्रमाणात दुष्काळ आहे आणि पुणे जिल्हा हा टँकर मुक्त घोषित करून सुद्धा यातल्या 100हून अधिक ठिकाणी टँकरद्वारे आजही पाणी पुरवठा होतोय. या भागाला दुष्काळी भाग म्हणून घोषित केल्यास तेथील नागरिकांना दुष्काळी भागासाठी असलेल्या विविध सुविधांचा लाभ मिळेल. त्यामुळे हा भाग दुष्काळी भाग म्हणून घोषित करावा अशी मागणी आज मनसेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 8 दिवसात या गोष्टीची दखल न घेतल्यास मनसे पद्धतीने याबाबतीत आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. कॅमेरामन सुनील डांगेचा नम्रता वागळे, साम टीव्ही, पुणे. छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज असलेले साताऱ्याचे उदयनराजे भोसले शिवाजी महाराजांची धोरणं विसरून साताऱ्यातील जनतेला लुबाडत आहेत. शेतकऱ्यांची जवळपास 35,000 एकर जमीन त्यांनी घशात घातली असा आरोप करत वसईचे आमदार विवेक पंडित यांनी आझाद मैदानात एक अनोखं आंदोलन केलं. आझाद मैदानात आज झालेल्या या आंदोलनामध्ये उदयनराजे भोसले यांचं विडंबन करत प्रतिकात्मक राज्याभिषेक करण्यात आला. विडंबनात्मक राज्याभिषेक सोहळ्यामध्ये उदयनराजे भोसले यांना त्यांची चूक दाखवून देण्यात आली आणि त्यानंतर लोकशाहीचाच विजय होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. विरोधी पक्षाच्या आमदारांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. राज्यघटनेनुसार
सरंजामशाही केव्हाच रद्द झाली आहे. मात्र उदयनराजे भोसले अजूनही साताऱ्यात आपला एकछत्री अंमल करतात. आता तरी सरकारला जाग येईल अशी अपेक्षा विवेक पंडित यांनी व्यक्त केली आहे. कॅमेरामन राजेंद्र गमरेसह कपाली निसिनकर, साम टीव्ही, मुंबई. शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत असणाऱ्या कॉलेजमध्ये आता पदवीच्या ज्या परीक्षा आहेत त्या 15 एप्रिलपासून सुरू होणार असल्याचं विद्यापीठ प्रशासनानं सांगितलेलं आहे. प्राध्यापकांच्या संपामुळं परीक्षेवरती एकूण एक संकट निर्माण झालेलं होतं. गेल्या अनेक दिवसांपासून या परीक्षा वेळेत सुरू होतील का असा एक प्रश्न पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला होता. मात्र आत्ता परीक्षा विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे की 15 एप्रिलपासून पदवीच्या परीक्षा सुरू होतील. तर MA आणि MCOM ज्या पदव्युत्तर विभागाच्या ज्या परीक्षा आहेत त्याच्या तारखा देखील उद्यापर्यंत आम्ही जाहीर करू अशा पद्धतीचं आश्वासन देखील विद्यापीठानं दिलेलं आहे. त्यामुळं 15 एप्रिलचा जो परीक्षेचा मार्ग आहे तो आता मोकळा झालेला आहे. कॅमेरामॅन सचिन सावंतसह तानाजी जाधव, साम टीव्ही, कोल्हापूर. धार्मिकतेचं शहर म्हणून ओळख असणाऱ्या नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्र आता आणखीनच समृद्ध झालेलं आहे. मुंबईच्या बापट दाम्पत्याने आपल्याकडील 161 दुर्मिळ मूर्ती नाशिकमधल्या सार्वजनिक वाचनालयाच्या संग्रहालयाला भेट म्हणून दिलेल्या आहे. 70 पार केलेल्या या दाम्पत्याचा येत्या महिन्यातच नाशिककरांच्या वतीने सत्कार देखील करण्यात येणार आहे. या 161 मूर्ती या विविध देशातून तसंच देशातल्या विविध शहरातून बापट दाम्पत्याने गोळा केलेल्या आहेत. ज्याप्रमाणे इतकी वर्ष या मूर्ती बापट दाम्पत्यांनी जपल्या आहेत तशीच परंपरा पुढे ठेवू असं संग्रहालयातर्फे सांगण्यात आलेलं आहे. कॅमेरामन सतीश काळेसह पल्लवी जुन्नरे, साम टीव्ही, नाशिक. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार राहुल द्रविड याला 20,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. काल झालेल्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या मॅचमध्ये निर्धारित वेळेत षटके न टाकल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे. काल रात्री झालेल्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सने निर्धारित वेळेत ठरलेल्या षटकांपेक्षा 2 षटके कमी टाकली होती. षटकांची सरासरी न राखल्याबद्दल संघाचा कर्णधार म्हणून द्रविडला हा दंड करण्यात आला आहे. शलाका पाटसकर, साम टीव्ही, मुंबई. सलमान खान आता शाहरुखचा शेजारी होणार असल्याची चर्चा आहे. वांद्रे येथील मन्नत बंगल्यात राहत असलेल्या शाहरुख खानला पाहण्यासाठी दररोज त्याचे चाहते येत असतात. पण आता याच ठिकाणी सलमानच्या चाहत्यांचीही गर्दी पाहायला मिळणार आहे. शाहरुखच्या बंगल्या शेजारी असलेल्या सागर रेशीम इमारतीत सलमान राहायला येणार आहे. सलमान सध्या राहत असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील जागा अपुरी असल्यानं त्यानं इथं राहायला जाण्याचा निर्णय घेतला आहे. सचिन तडाखे, साम टीव्ही, मुंबई.